भर उन्हात रानात घाम गडे मातीवर ने तिफन ओढत रेशी वरस रस्तर पायात काटे त्याच्या बिना वाहिनीचा चाले जरा थांबणारे आता कसं सांगून अंगर आले पाहुनिया लाल घाम रडे धरणी ती माता पाहुनिया लाल घाम रडे धरणी ती माता कसं सांगूया ओढीत माझ्या शेतकऱ्याची व्यथा कसं सांगूया ओढीत माझ्या शेतकऱ्याची व्यथा। नमस्कार, या ऑनलाईनच्या माध्यमातून व्हिडिओ पाहणारे रसिक हो श्रोते हो, भारतात पूर्वीपासून दोन संस्कृती नांदताना दिसतात, एक म्हणजे नागरी आणि दुसरी म्हणजे नांगरी। ही दोन्ही संस्कृती कागदावरती लिहायला गेली तर यात फक्त अनुस्वाराचा फरक दिसून पडतो, पण या दोन्ही संस्कृतीचा सखोल अभ्यास करायला गेला तर यात जमीन आसमानाचा अंतर दिसायला पडते। नागरी संस्कृती ही विद्या, ज्ञान, कला, शास्त्र आणि लेखना संबंधित आहे, तर नांगरी संस्कृती ही श्रमाशी, काबाड कष्टाशी निगडित बहुजनांची आहे। एकाचे नाते अक्षरांशी जुळले गेले तर दुसऱ्याचे नाते वखराशी जुळले गेले। स्वतः शेतात राबायचा, रक्ताचं पाणी हाडाची काडी करायचा आणि जगाचा पोशिंदा म्हणून धान्य उत्पादन करायचा। जगात येणाऱ्या प्रत्येक संकटांना मात करून तो सह्याद्रीसारखा कणखरपणे उभा नेहमीच असायचा। पण आज या कोरोना विषाणूमुळे भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला घेरला आहे आणि अशा परिस्थितीत माझ्या भारतातला शेतकरी कोरोना काळापूर्वी ज्या हक्काने स्वतःच्या शेतमालाची विल्हेवाट कवडीमोल भावाने का असेना ज्या चौकामध्ये बसून करत होता, आज त्याच चौकात त्याला तिथे बसण्याची परवानगी नाही म्हणून शेतात पिकवलेल्या शेतमालाला स्वतःच्याच शेतात रुजवण्यासाठी तो मजबूर झालेला आहे। तर ही निर्माण झालेली परिस्थिती या कोरोना काळामध्ये शेतकऱ्याला मिळालेली संधी समजावं की आव्हान, याच परिस्थितीला अनुसरून मी संगपाल हरबाज चहांदे, तालुका ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर, एका शेतकऱ्याचा पोरगा आपल्या पुढे विषय मांडतोय, कोरोना काळामध्ये शेतकऱ्याला मिळालेली संधी आणि आव्हान। मित्रांनो, खरं तर या स्पर्धेसाठी अनेक विषय उपस्थित होते, पण तुमच्या आमच्या काळजाला भिडणारा आणि देशाचा स्वाभिमान वाढवणारा खरा विषय म्हणजे शेतकरी होय असं मला वाटते। म्हणून मी निवडलेला विषय आहे कोरोना काळामध्ये शेतकऱ्यांना मिळालेली संधी आणि आव्हाने। मित्रांनो, कोरोना काळापूर्वी शेतकऱ्यांना मिळालेल्या संधीचा उल्लेख करताना मला आठवतात जगद्गुरू तुकोबाराय, की ज्यांनी स्वतःकडे गहाण असलेल्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांना इंद्रायणीत बुडवून त्यांना कर्जमुक्त केले होते। मित्रांनो, कोरोना काळापूर्वी शेतकऱ्यांना मिळालेल्या संधीचा उल्लेख करताना मला आठवतात छत्रपती शिवाजीराजे, की ज्यांनी शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीला सुद्धा महत्त्व दिले आणि स्वतंत्र भारतानंतर या देशाला एक कृषीप्रधान देश म्हणून ओळखला गेलं, पण अजूनही या देशाचा शेतकरी इथला प्रधान झालेला दिसत नाही। इथल्या कृषी व्यवस्थेने शेतकऱ्याच्या वाट्याला येणारी संधी ही फक्त कागदावरती उतरवून ही त्यांच्यापर्यंत कधी नेली नाही आणि कधी जाऊ दिली नाही। मित्रांनो, कोरोना विषाणूने देशाला लॉकडाऊन दिलं तर अनेक घरांच्या दरवाजाला कडी लागली, पण माझा शेतकरी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घराबाहेर पडून जगातल्या भुकेल्या पोटासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मी खंबीरपणे उभा राहीन असं म्हणून त्याच शेतात पीक उगवताना भरून आलेल्या पिकाला लागलेल्या निसर्गाच्या कीटकाला मिटवण्यासाठी तो ज्या कृषी केंद्रातून रासायनिक खते घेत होता, आज तेच कृषी केंद्र या लॉकडाऊनमुळे बंद पडले आहेत। तर ते बंद पडलेले कृषी केंद्र या कोरोना काळामध्ये शेतकऱ्याला मिळालेली संधी समजावं की आव्हान। मित्रांनो, या कोरोना काळामध्ये सरकारने 3 कृषी विधेयक कायदे तयार केले आणि ते शेतकऱ्यांसाठी काळे कायदे म्हणून ओळखले गेले आणि ते तयार केलेले 3 कृषी विधेयक कायदे या कोरोना काळामध्ये शेतकऱ्यांसाठी मिळालेली संधी समजावं की त्यांच्या भविष्याच्या जडणघडणासाठी तयार केलेलं मोठं आव्हान। मित्रांनो, या कोरोना काळामध्ये केंद्र सरकारने किसान सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांना 2000 रुपये देण्याचं ठरवलं आणि ते श्रीमंत शेतकऱ्यांसाठी संधी म्हणून आलीच, पण हीच किसान सन्मान योजना, हीच 2000 रुपये एक गरीब शेतकरी आतुरतेने आणि डोळे पाणावत वाट पाहत आहे, हा त्यांच्यासाठी असलेला या कोरोना काळामध्ये मोठा आव्हान आहे। मित्रांनो, या कोरोना काळामध्ये राज्य सरकारने राबविलेला मोफत शिवभोजन उपक्रम याचा लाभ घेण्यासाठी घरून निघालेला शेतकरी रस्त्यातच शासनाचा नियम राखण्यासाठी पोलिसांनी दिलेल्या लाठीचा मार खाऊन घरी परत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा मोफत शिवभोजन उपक्रम या कोरोना काळामध्ये मिळालेली संधी समजावं की आव्हान। मित्रांनो, या लॉकडाऊनमुळे, या कोरोना विषाणूमुळे अख्ख्या जगाला माहीत झालं की शेतकऱ्याला बळीराजा का म्हणतात।
कारण की सगळे उद्योगधंदे ठप्प पडले होते, बाजारपेठा बंद पडल्या होत्या, असे अनेक कामं बंद पडले असताना देशाची अर्थव्यवस्था ढसळत होती आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला कसण्यासाठी एक माणूस, एक व्यक्ती तो कणखरपणे उभा होता, तो म्हणजे शेतकरी. आणि याच्या या मेहनतीचा, याच्या या इमानदारीचा सरकारने त्याला काय पावती दिली तर ऐन पेरणीच्या वेळेसच खताचे भाव वाढवून पुन्हा कमी करणे, म्हणजे शेतकऱ्यांना आंदोलनामध्ये गुंतवून ठेवण्याचं षडयंत्र या सरकारने केला. आणि हा केलेला षडयंत्र या कोरोना काळामध्ये शेतकऱ्याला मिळालेली संधी समजावं की आव्हान. मित्रांनो, या कोरोना काळामध्ये इथल्या शिक्षण व्यवस्थेने ऑनलाईन शिक्षण पद्धती राबविली आणि ते इथल्या विद्यार्थ्यांसाठी, इथल्या तरुणांसाठी संधी म्हणून आलीच. पण याच ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा शिक्षणाने आपला पोरगा शिकावा, शिक्षण घ्यावा म्हणून एक गरीब शेतकरी सरकाराकडून, सावकाराकडून कर्ज काढून पोराला मोबाईल घेऊन देतो आणि त्याला या शिक्षण पद्धतीचा लाभ घेतो. पण हीच शिक्षण पद्धती, हीच ऑनलाईन शिक्षण पद्धती या कोरोना काळामध्ये शेतकऱ्याला मिळालेली संधी समजावं की आत्महत्येचा आव्हान. मित्रांनो, या कोरोना विषाणूला हरविण्यासाठी देशातील अनेक देशसेविकांनी प्रयत्न केले आणि ते सफल पण राहिले. पोलीस, कामगार, सफाई कामगार, डॉक्टर, नर्सेस आणि नेते यांनाही कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले आणि हे सगळेच हे या कोरोना योद्धाचे खरे दावेदार आहेतच. पण या माझ्या भारतातल्या कोरोना योद्धाच्या यादीमध्ये माझ्या शेतकऱ्याचं नाव कुठेच दिसत नाही. त्यावेळेस मला पण म्हणावं असं वाटतं, कोरोनाच्या नावाने विषाणू साऱ्या जगात गाजत होता, अशा संकटात माझा शेतकरी त्याच शेतात राबत होता. कोरोना विषाणूच्या नावाने साऱ्या जगात गाजत होता, अशा संकटात माझा शेतकरी त्याच शेतात राबत होता. बी बियाणे उगवणारा आज देशाची अर्थव्यवस्था कसत होता, बी बियाणे उगवणारा आज देशाची अर्थव्यवस्था कसत होता. त्या शेतकऱ्यांत आम्हा कोरोना योद्धा दिसत होता, त्या शेतकऱ्यात आम्हा कोरोना योद्धा दिसत होता. एवढाच आशावाद.